Hello students, today we are learning the next topic of paper second, that is classification of vegetables according to the plant part consumption. In previous lecture we learned about the botanical classification and classification according to the culture. So today's topic is classification of vegetables according to the plant part consumption. म्हणजेच कोणत्या व्हेजिटेबलचा कोणता प्लांट पार्ट आपण कंझ्युम करतो किंवा यूज करतो त्याच्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलेलं आहे. सो दे आर दी डिफरंट ग्रुप्स फॉर दिस क्लासिफिकेशन. इन दिस मेथड द व्हेजिटेबल्स आर क्लासिफाईड और ग्रुप्ड अकॉर्डिंग टू दी पार्ट ऑफ द प्लांट यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल. म्हणजेच त्या प्लांटचा कोणता पार्ट आपण यूज करतो ॲज अ व्हेजिटेबल म्हणून त्यानुसार याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर लेट्स सी फर्स्ट पॉईंट, दॅट इज लीव्ज अँड स्टेम कन्झ्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. म्हणजे असे व्हेजिटेबल्स की ज्यांचे आपण लीव्ज आणि स्टेम कन्झ्युम करत असतो ॲज अ व्हेजिटेबल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल शेपू, मेथी, चाकवत, पालक, कॅबेज इट्सेट्रा. दीज आर दी लिफी व्हेजिटेबल्स. लिफी व्हेजिटेबल्समध्ये आपण त्यांचे फक्त लीव्ज आणि स्टेम हेच कन्झ्युम करत असतो, तर त्याला आपण लिफी व्हेजिटेबल्स म्हणतो. सो these are the examples of leafy vegetables. Then second type is fruit consumed as a vegetable. काही व्हेजिटेबल्समध्ये आपण त्याचा फ्रूट पार्ट हा ॲज अ व्हेजिटेबल म्हणून कन्झ्युम करत असतो. सो दे आर द मेनी फ्रूट व्हेजिटेबल्स. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इन दॅट देर इज अ मॅच्युअर फ्रूट्स अँड इमॅच्युअर फ्रूट्स. सो लेट्स फर्स्ट सी दी मॅच्युअर फ्रूट्स. वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन, टोमॅटो, चिली. दीज आर दी मॅच्युअर फ्रूट्स. म्हणजे हे जे काही फ्रूट्स आहे ते परिपक्व झाल्यानंतर पूर्णपणे आपण मॅच्युअर झाल्यानंतर आपण ते कन्झ्युम करत असतो. म्हणूनच त्याच्यामध्ये वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन, टोमॅटो, चिली यासारखे व्हेजिटेबल आपल्याला पाहायला मिळतात. अँड इन इमॅच्युअर फ्रूट्स भेंडी, ब्रिंजल, टोमॅटो, चिली, रिजगार्ड, बॉटलगार्ड इट्सेट्रा असे व्हेजिटेबल्स आपण इमॅच्युअर फ्रूट्समध्ये सुद्धा पाहतो. कारण भेंडी, ब्रिंजल हे याच्यामध्ये पूर्णतः परिपक्वता आलेली नसते. किंवा टोमॅटो आणि चिलीसुद्धा आपण इमॅच्युअर कंडिशनमध्ये सुद्धा ॲज ते व्हेजिटेबल म्हणून यूज करत असतो किंवा कन्झ्युम करत असतो. सो इट इज अबाउट दी फ्रूट व्हेजिटेबल. देन थर्ड टाईप इज फ्लावर पार्ट कन्झ्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. काही व्हेजिटेबल्समध्ये आपण त्यांचा फ्लावर पार्टसुद्धा ॲज अ व्हेजिटेबल म्हणून कन्झ्युम करत असतो. फॉर एक्झाम्पल कॉलीफ्लावर, ब्रोकोली, हदगा. कॉलीफ्लावर इट इज अ पार्ट ऑफ फ्लावर. म्हणजे त्याचा जो पूर्णपणे फ्लावरचा पार्ट आहे तो आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून कन्झ्युम करत असतो. किंवा ब्रोकोली किंवा हदगा. हदग्याची फुलाची सुद्धा आपण भाजी बऱ्याच वेळा केलेली पाहतो. सो दीज आर दी फ्लावर पार्ट कन्झ्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. देन लास्ट पॉईंट इज अंडरग्राउंड पार्ट कन्झ्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. जमिनीखाली जे अंडरग्राउंड पार्ट असतात ते सुद्धा आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून कन्झ्युम करत असतो. म्हणजे जमिनीखाली जे काही त्यांचे रूट पार्ट असतील, बल्ब पार्ट असतील, ट्यूबर पार्ट असतील, तर असे व्हेजिटेबलसुद्धा आपण कन्झ्युम करत असतो. फॉर एक्झाम्पल ओनियन, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, गार्लिक, बीट अँड कॅरोट इट्सेट्रा. गाजर असेल, बीट असेल, गार्लिक, ओनियन किंवा पोटॅटो, स्वीट पोटॅटो हे जमिनीच्या खाली वाढत असतात, जमिनीच्या अंडर ते वाढत असतात, त्यामुळे त्याला आपण अंडरग्राउंड पार्ट असं म्हणत असतो. सो दीज आर दी अंडरग्राउंड पार्ट कन्झ्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. सो दीज आर दी फोर मेन फोर टाइप्स अकॉर्डिंग टू दी प्लांट पार्ट कन्झम्पशन. फर्स्ट पार्ट इज लीव्ज अँड स्टेम कन्झ्युम्ड. म्हणजेच याच्यामध्ये आपण लिफी व्हेजिटेबल्स कन्झ्युम करत असतो. देन सेकंड पार्ट इज फ्रूट कन्झ्युम्ड. म्हणजेच याच्यामध्ये आपण फ्रूट पार्ट त्याचा कन्झ्युम करत असतो ॲज अ व्हेजिटेबल म्हणून. थर्ड पार्टमध्ये आपण त्यांचा फ्लावर पार्ट कन्झ्युम करत असतो ॲज अ व्हेजिटेबल म्हणून. तर चौथ्या वर्गात किंवा चौथ्या पार्टमध्ये आपण बघतोय अंडरग्राउंड पार्ट कन्झ्युम्ड ॲज अ व्हेजिटेबल. जो काही जमिनीखालचा जो त्यांचा पार्ट असतो, प्लांट पार्ट, तो आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून कन्झ्युम करत असतो. तर अशा रीतीने क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स अकॉर्डिंग टू दी प्लांट पार्ट कन्झम्पशन याच्यामध्ये आपण हे 4 टाइप्स पाहिलेले आहेत. देन देअर इज अ अगेन नेक्स्ट क्लासिफिकेशन, अँड दॅट क्लासिफिकेशन इज
क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स बेस्ड ऑन दी रिस्पॉन्स टू ट्रान्सप्लांटिंग. असे काही व्हेजिटेबल्स असतात की जे ट्रान्सप्लांटिंगसाठी रिस्पॉन्स करत असतात. सम ऑफ दी व्हेजिटेबल्स आर डायरेक्टली सोन अँड सम रिक्वायर्स ट्रान्सप्लांटिंग अँड बिफोर ट्रान्सप्लांटिंग दी सीडलिंग्स आर टू बी रेज्ड इन दी नर्सरी बेड. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे एका ठिकाणावर आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांचं प्लांटिंग करतो, त्यावेळेस त्याला आपण ट्रान्सप्लांटिंग असं म्हणत असतो. मग असे काही व्हेजिटेबल्स आहेत की जे आपण डायरेक्टली सोन करू शकतो मेन फील्डमध्ये, किंवा असे अँड सम रिक्वायर्स ट्रान्सप्लांटिंग, आणि काही व्हेजिटेबल्सला मात्र ट्रान्सप्लांटिंग लागत असतं. म्हणजे ते एका ठिकाणावर आधी प्लांटिंग करून नंतर दुसऱ्या ठिकाणी आपण ते प्लांटिंग करतो. सो बिफोर दी ट्रान्सप्लांटिंग दी सीडलिंग्स आर टू बी रेज्ड इन दी नर्सरी बेड. मग हे ट्रान्सप्लांटिंग करायच्या आधीच आपण ते व्हेजिटेबल्स हे नर्सरी बेडमध्ये ग्रो करत असतो. सो फर्स्ट टाईप इन दिस क्लासिफिकेशन इज डायरेक्टली सोन व्हेजिटेबल. तर विच आर डायरेक्टली सोन व्हेजिटेबल्स? सो फॉर एक्झाम्पल भेंडी, बिटर गार्ड, बॉटल गार्ड, मस्क मेलॉन, गार्लिक, पी, क्लस्टर बीन, सो इट्सेट्रा, दीज आर दी डायरेक्टली सोन व्हेजिटेबल्स. हे व्हेजिटेबल्सच्या जे काही सीड्स असतात किंवा बी असतात हे आकाराने मोठे असल्यामुळे आपण ते सहज डायरेक्टली सोन करू शकतो मेन फील्डवरती. पण जे काही स्मॉल सीड्स असतात, फॉर एक्झाम्पल कॅबेज असेल, कॉलीफ्लावर असेल, चिली, टोमॅटो, ओनियन, ब्रिंजल यांचे जे आपण सीड्स पाहिले तर अतिशय मायन्यूट आकारामध्ये असतात, म्हणजे खूप स्मॉल असतात आणि ते आपण एक डायरेक्टली सोन करू शकत नाही. म्हणूनच आपण ते पहिल्यांदा नर्सरी बेडवरती सोन करतो, त्यांचे सीडलिंग्स ग्रो करतो, आणि आफ्टर दॅट सीडलिंग शुड बी ट्रान्सप्लांटेड टू दी मेन फील्ड अँड दॅट व्हेजिटेबल्स आर कॉल्ड ॲज ट्रान्सप्लांटेड व्हेजिटेबल. सो विच आर दी ट्रान्सप्लांटेड व्हेजिटेबल्स? फॉर एक्झाम्पल कॅबेज, कॉलीफ्लावर, चिली, ब्रिंजल, टोमॅटो अँड ओनियन इट्सेट्रा. कारण ह्या व्हेजिटेबलचे जे सीड्स आहेत ते अतिशय लहान असतात आणि हे आपण डायरेक्टली सोन करू शकत नाही, म्हणूनच यांना ट्रान्सप्लांटिंग गरजेचे आहे. सो दिस इज दी क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी response to the transplanting. Then next classification is classification based on the response to climatic conditions. म्हणजेच काही व्हेजिटेबल्स असे असतात की जे क्लायमॅटिक कंडिशननुसार ते वाढत असतात किंवा क्लायमॅटिक कंडिशनला ते रिस्पॉन्स देत असतात. कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत तर त्यानुसार ते व्हेजिटेबल्स ग्रो होत असतात किंवा वाढत असतात. So vegetables grown successfully in a particular climate or season on accordingly they are classified as. म्हणजेच काही व्हेजिटेबल्स अगदी सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने एखाद्या सीझनमध्ये किंवा ठराविक सीझनमध्ये ते ग्रो होत असतात, तर त्याला आपण ते व्हेजिटेबल त्या क्लायमेटला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात असं म्हणू शकतो. सो देर आर दी मेन टू टाईप्स अकॉर्डिंग टू दी response to climatic condition. So first type is temperate vegetables. Temperate means थंड हवामानात वाढणारे vegetables किंवा which requires very cool climate or cool region, cool season. In that season these vegetables can be grow easily. So for example cabbage, cauliflower, garlic, navel-kol, peas. These vegetables requires cool season for their growing. So these vegetables called as temperate vegetables. Then second type is tropical and subtropical vegetables. काही व्हेजिटेबल्स हे अगदी थंड हवामानात वाढतात ते आपण टेम्परेट व्हेजिटेबल्समध्ये पाहिले, आणि काही व्हेजिटेबल्स असे आहेत की जे ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल या दोन्ही क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ते वाढत असतात. फॉर एक्झाम्पल ब्रिंजल, भेंडी, टोमॅटो, चिली, बिटरगार्ड, रिचगार्ड, वॉटरमेलॉन इट्सेट्रा. हे व्हेजिटेबल्स ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल दोन्ही क्लायमॅटिक कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे ग्रो होत असतात, तर त्याला आपण ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल व्हेजिटेबल्स असं म्हणतो. सो दिस क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू दी क्लायमॅटिक कंडिशन. देन लास्ट टाईप ऑफ क्लासिफिकेशन इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फोर्सिंग. म्हणजे आपण त्या व्हेजिटेबल्सला फोर्स करतो टू ग्रो इन दॅट सीझन. सो फर्स्ट इज द कूल फोर्सिंग व्हेजिटेबल्स, म्हणजेच थंड हवामानात वाढणारे व्हेजिटेबल्स. फॉर एक्झाम्पल कॅरोट,
pea and cauliflower. So these vegetables requires cool climate or cool temperature for their growth. And then second type is warm forcing vegetable. म्हणजेच अगदी समर सीझनमध्ये किंवा रेनी सीझनमध्ये सुद्धा ते अगदी जास्त टेम्परेचरमध्ये ते चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात. तर त्याला आपण किंवा इट रिक्वायर्स मीडियम टेम्परेचर फॉर देअर ग्रोथ असं म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, कुकुंबर, वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन. सो दीज आर दी एक्झाम्पल्स विच आर ग्रोन इन वॉर्म season or warm forcing vegetables. So these are the different classification according to the different types and these are the classification of vegetables. म्हणजे आत्तापर्यंत जे काय आपण व्हेजिटेबल्सचे क्लासिफिकेशन बघितले याच्यानुसार आपल्याला असं समजण्यात येतं की दे आर द डिफरंट वेज टू क्लासिफाय दीज व्हेजिटेबल्स इन डिफरंट टाइप्स. म्हणजेच या व्हेजिटेबल्सचं दीज व्हेजिटेबल्स विच आर मोर दॅन 50 व्हेजिटेबल्स म्हणजे 50पेक्षा सुद्धा जास्त व्हेजिटेबल्स आपण हे म्हणतो. तर अशा व्हेजिटेबल्सचं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टाईपमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे बॉटनिकल क्लासिफिकेशन आपण त्यांचं पाहिलं. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी कल्चर, त्यांची इंटरकल्चर ऑपरेशन कोणत्या प्रकारे सेम आहेत. तर असे व्हेजिटेबल्स असं क्लासिफिकेशनसुद्धा आपण पाहिलेलं आहे. देन क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी प्लांट पार्ट कन्झम्पशन, देन क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी climatic conditions, and classification according to the response to transplanting, and last type is that classification based on the response to forcing. So these are the different classification. I hope you understand this different classification. Okay, thank you.